नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर आज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत जंतर मंतर याच्याबद्दल. तर सध्या देशात जे काही आंदोलन होत आहे, या आंदोलनामुळे जंतर मंतर हे नाव खूप चर्चेत आहे. जंतर मंतर नक्की काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे आपण आज थोडक्यामध्ये जरा बघून घेऊया. तर मित्रांनो, जंतर म्हणजे यंत्र, उपकरण आणि मंतर म्हणजे मंत्र, गणना म्हणजेच गणना करण्याची खगोलशास्त्रीय उपकरणे. आता हे जंतर मंतर कोणी बांधलं बरं? तर 18व्या शतकात जयपूरचे राजा महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी ग्रह ताऱ्यांची अचूक गणना आणि पंचांग तयार करण्यासाठी या वेधशाळा बांधल्या होत्या. देशात ही जंतर मंतर एकूण 5 ठिकाणी या वेधशाळा आहेत. दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या ठिकाणी. 1724 मध्ये बांधलेली दिल्लीची वेधशाळा ही पहिली होती. तर जयपूरचे जंतर मंतर हे सर्वात मोठं असून त्याला 2010 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलं आहे. पण आज हेच दिल्लीचं जे जंतर मंतर आहे हे फक्त खगोलशास्त्रीय गणनेसाठी नाही, तर न्यायाची मागणी करण्यासाठी सुद्धा ओळखलं जातं. संसद भवनाजवळ असल्यामुळे हे देशातील आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलं आहे. की भारतातील ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत जंतर मंतर म्हणजे. बांधलं कोणी? तर महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी हे बांधलं होतं. जंतरचा अर्थ यंत्र असा होतो, मंतरचा अर्थ गणना असा होतो. एकत्रित अर्थ काय होतं की गणना करण्याची उपकरणे म्हणजे खगोलशास्त्रीय यंत्रे. त्यावेळेस त्यांनी या वेधशाळा बांधल्या होत्या. ग्रह ताऱ्यांच्या स्थितीची अचूक गणना आणि पंचांग ते कॅलेंडर तयार करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस या वेधशाळा देशात 5 ठिकाणी बांधल्या होत्या. जंतर मंतर हे विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्र यांचा अनोखा संगम आहे. तर कुठे कुठे बांधले होते त्यांनी? दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या ठिकाणी बांधले होते. यातलं जयपूरचं जे जंतर मंतर हे सर्वात मोठं जंतर मंतर आहे. जयपूरच्या जंतर मंतरला 2010 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय, घोषित केलंय. दिल्लीची वेधशाळा ही पहिली होती, हे फर्स्ट जंतर मंतर होतं जे त्यांनी बांधलं होतं. जयपूरची वेधशाळा सर्वात व्यापक आणि चांगल्या स्थितीत आहे. तर दिल्लीचं जंतर मंतर बद्दल विशेष माहिती की कनॉट प्लेस जवळ आहे, नवी दिल्ली संसद भवनाच्या जवळ आहे, म्हणून ते अनेक आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे. 1724 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. आंदोलने यांचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जातं. आता आपण पुढच्या एका महत्वाच्या जागतिक घडामोडीकडे वळूयात की फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कपने गेल्या काही दिवसांपासूनच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चं अजिंक्यपद स्पेनने पटकावलं आहे. न्यू जर्सीच्या मेट लाईफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. हा अंतिम सामना जो होता हा अत्यंत चुरशीचा ठरला. निर्धारित 90 मिनिटांच्या वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. सामना अतिरिक्त वेळेत गेला, जिथे 106व्या मिनिटाला स्पेनच्या फेरॉन टोरेसने एक अप्रतिम गोल नोंदवला. अर्जेंटिनाचे स्वप्न त्या ठिकाणी धुळीस मिळालं. या विजयासह स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर म्हणजे 2010च्या विजयानंतर दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला आहे. 2026चा हा फिफा वर्ल्ड कप अनेक अर्थांनी खास ठरला, कारण प्रथमच इतिहासात असं घडलं की अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांनी मिळून या स्पर्धेचं सहयजमानपद भूषवलं. एवढंच नाही तर प्रथमच 48 सहभागी संघांचा समावेश असलेला हा आजवरचा सर्वात मोठा वर्ल्ड कप होता. या मेगा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सामना मेक्सिको सिटी मध्ये, तर अंतिम सामना न्यू जर्सी या ठिकाणी पार पडला. त्याबद्दल आपण बघूयात की विजेता देश आहेत स्पेन, उपविजेता आहे अर्जेंटिना. 1-0 अशा पद्धतीने स्पेनने अर्जेंटिनाला हरवलं आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावलं आहे. न्यू जर्सी या ठिकाणी हा सामना झाला. त्याच्यानंतर गोल्डन बूट किलियन एम्बाप्पे याला मिळाली, फ्रान्सच्या स्पर्धकाला, ज्याने 10 गोल केले होते. गोल्डन बॉल रॉड्री या स्पेनच्या खेळाडूला मिळाला आहे. सहभागी संघांची संख्या किती होती? तर 48 संघ यावेळेस सहभागी झालेले होते.
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीनही देशांनी यावेळेस यजमानपद भूषवलं आहे. उद्घाटन मेक्सिको सिटी मध्ये झालेलं आहे आणि अंतिम सामना न्यू जर्सी या ठिकाणी झालाय. स्पेनने 16 वर्षांनंतर म्हणजे 2010 नंतर हा विजय दुसऱ्यांदा पटकावलाय फिफा फुटबॉल स्पर्धेत. पुढे आपण बघूयात राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल. तर सोप्या भाषेत सांगायचं तर भारत सरकार दरवर्षी आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे, कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देते. कोणत्याही बॉलिवूडला किंवा खासगी अवॉर्ड शो पेक्षा हा भारतातील सिनेमा सृष्टीतला सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा असा सन्मान मानला जातो. आता कोणाकोणाला घोषित झाले हे आपण बघून घेऊया. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आर्टिकल 370 यामी गौतमचा हा चित्रपट होता. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा अवॉर्ड मिळालेला आहे. संपूर्ण मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला आहे कल्की 2898 AD हा ठरला आहे कल्की चित्रपट. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कार्तिक आर्यन याने चंदू चॅम्पियन मध्ये जी काही भूमिका स्वीकारली होती चंदू यांची, त्यांनी तर त्या भूमिकेबद्दल कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर मम्मुटी यांना ब्रह्मायुगम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ऍक्ट्रेस मध्ये यामी गौतम हिने हा पुरस्कार पटकावलाय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मध्ये राजकुमार पेरियासामी अमरण या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सपोर्टिंग ऍक्टर म्हणून संजय मिश्रा भक्षक याच्यात त्यांनी जी कामगिरी केली होती त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालाय. मराठी चित्रपटांमध्ये कोणी हे पुरस्कार पटकावले आहेत तर बघूयात की सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा अवॉर्ड दिला गेलाय. त्यानंतर घरात गणपती मधील नवसाची गौरी माझी हे जे काही गाणं आहे जे खूप रील्स मध्ये सगळीकडे फार फेमस झालं, तर या गाण्यासाठी अभय जोधपूरकरला हा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला या ठिकाणी. त्याचबरोबर लघुपट जे काही सेक्शन आहे तर भंगार हा एक लघुपट होता, त्या भंगार नावाच्या लघुपटाला पुरस्कार मिळाला आहे राष्ट्रीय पुरस्कार. त्याचबरोबर स्वर गंधर्व सुधीर फडके साठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेला पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने हे पुरस्कार होते. पुढे आपण बघूयात मित्रांनो, तर 18 जुलै 2026 हा जो काही दिवस आहे हा भारताच्या अवकाश इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कारण याच दिवशी भारताने आपले पहिले खासगी कक्षीय रॉकेट विक्रम-1 यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केलंय. पण कक्षीय रॉकेट ऑर्बिटल रॉकेट म्हणजे काय, या मोहिमेचं नाव आगमनच का ठेवलं आणि यामागे 18 जुलैचा कोणता काही खास योगायोग आहे का, तर हे आपण बघूयात. तर सगळ्यात आधी समजून घेऊ की श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी 12:05 हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं होतं. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस या हैदराबाद मधील खासगी कंपनीने विकसित केलं आहे, ज्याचे संस्थापक जे आहेत हे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे आहेत. या मोहिमेला आगमन असं नाव देण्यात आलेलं आहे. 24 मीटर उंच असलेल्या या रॉकेटमध्ये एकूण 4 टप्पे आहेत. 3 घन इंधन म्हणजे सॉलिड फ्युएल आणि 1 द्रव इंधन म्हणजे लिक्विड फ्युएल, ज्यांना भारतीय शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ कलाम आणि रमण अशी नावे दिली गेली आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की 2022 मध्ये स्कायरूटनेच लॉन्च केलेलं विक्रम-S हे भारताचं पहिलं खासगी उपकक्षीय सब ऑर्बिटल रॉकेट होतं. म्हणजे ते फक्त अवकाशाच्या सीमेपर्यंत गेलं आणि परत आलं. पण विक्रम-1 हे पहिलं कक्षीय ऑर्बिटल रॉकेट आहे जे उपग्रहाला थेट पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यासाठी प्रस्थापित करतं. भारताने आपले पहिले स्वदेशी जे काही रॉकेट होते SLV-3 हे 18 जुलै 1980 रोजी यशस्वीरित्या लॉन्च केलं होतं आणि बरोबर 46 वर्षांनी 18 जुलै रोजीच भारताने पहिलं खासगी कक्षीय रॉकेट यशस्वी झालं आहे. योगायोगच म्हणावा हा की 2020 मध्ये सरकारने अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं आणि 2024 मध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीला FDI ला परवानगी दिली. त्याचाच हा सर्वात मोठा आणि यशस्वी परिणाम आहे. एकेकाळी आपण सोव्हिएत रशियाच्या मदतीने आर्यभट्ट उपग्रह पाठवला होता आणि आज आपले तरुण उद्योजक आणि माजी इस्रोचे शास्त्रज्ञ
भारतातच स्वतःचं रॉकेट बनवून इतिहास रचत आहेत. हे पुढे बघणं महत्वाचं ठरेल. तर 18 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता हे रॉकेट लॉन्च केलेलं आहे. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा या ठिकाणाहून स्काय रूट एरोस्पेस ही हैदराबादची जी कंपनी आहे तिने हे विकसित केलं आहे. मोहिमेचं नाव आहे आगमन. मोहिमेचं नाव लक्षात ठेवा, आगमन. विक्रम 1च्या मोहिमेचं नाव आहे आगमन. उंची आहे 24 मीटर. तर 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा घन इंधन जे आहेत, हे 3 जे टप्पे आहेत हे घन इंधनाचे आहेत आणि चौथा टप्पा जो आहे द्रव इंधनाचा. कलाम आणि रमण अशी नावं दिलेली आहेत त्याला. भारतातील पहिलं खासगी कक्षीय रॉकेट हे आहे जे कम्प्लीट आत्मनिर्भर भारताचं जे काही उद्देश आहे तो साध्य होतो याच्यातून, की स्वदेशी तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण टप्पा आहे. भारताच्या खासगी अवकाश क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण नक्कीच म्हणावा लागेल. तर पुढे बघूयात की पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कक्षेत उपग्रह पोहोचवणे. कक्षीय उपग्रह आहे हा. 2020ला अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं गेलं. 2024ला अवकाश क्षेत्रात 100% FDI ला मान्यता दिली गेली. स्काय रूट एरोस्पेस हे विकसित करत आहे, हे आपल्याला माहितीच आहे. पुढे जाऊयात की याआधी आपण 19 आर्यभट्ट हे जे पहिला जो उपग्रह होता हा आपण सोव्हिएत रशियाच्या मदतीने लॉन्च केला होता. त्यानंतर भारताचं जे पहिलं स्वदेशी प्रक्षेपण होतं SLV-3 हे 18 जुलै 1980 रोजीच आपण लॉन्च केलं होतं. आणि बरोबर 46 वर्षांनी आपण, हा विशेष योगायोग म्हणावा लागेल की 46 वर्षांनी आपण आपलं पहिलं खासगी कक्षीय प्रक्षेपण लॉन्च केलंय. तर पवन कुमार चंदन आणि नागा भारत डाका हे माजी इस्रोचे आधीचे शास्त्रज्ञच होते. 2018ला स्काय रूट एरोस्पेसची स्थापना झालेली आहे. हैदराबाद या ठिकाणी ते आहे. तर आपण आता बघूयात की भारतातील पहिली हायड्रोजन इंधन रेल्वे बद्दल. तर हायड्रोजन ट्रेन नक्की कशी काम करते आणि हिचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण याच्यामध्ये बघूया. तर या ट्रेनमध्ये हायड्रोजन फ्युएल सेलचा वापर केला जातो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय, तर या ट्रेनमधून अजिबात प्रदूषण होत नाही. म्हणजेच काय, तर या ट्रेनचे जे इंजिनामधून धूर बाहेर न पडता फक्त आणि फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते, ज्यामुळे ही ट्रेन पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. पर्यावरणाचा विचार केला तर ही ट्रेन अत्यंत शांतपणे धावेल. म्हणजेच याच्यामध्ये मोठा आवाज नाही होणार अजिबात. भारतासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण जर्मनी आणि चीन नंतर हायड्रोजन तंत्रज्ञानावर ट्रेन चालवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक बनणार आहे. आता सुरुवातीला ही ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर प्रायोगिक तत्वावर होणार आहे आणि यानंतर दार्जिलिंग, कालका, शिमला आणि आपल्या महाराष्ट्रातील माथेरान सारख्या निसर्गरम्य आणि हेरिटेज रूट्सवर ही हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आहे. 0 कार्बन उत्सर्जन म्हणून ही पर्यावरण पूरक आहे. भारताने 2027 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशन म्हणजे 0 प्रदूषण गाठण्याचं जे ध्येय ठेवलंय त्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो. हरित आणि स्वच्छ ऊर्जा वापरणारी रेल्वे ही ठरणार आहे. आता आपण पुढच्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि राजकीय घडामोडीकडे वळूया. ती म्हणजे पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानला तात्पुरत्या प्रांताचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय. तर पाकिस्तानच्या संसदेत आणि राजकीय वर्तुळात सध्या या विषयावर वेगाने हालचाली सुरू आहेत की गिलगिट बाल्टिस्तान हा मुळात भारताचा भाग असून तो पाकिस्तानच्या बेकायदेशीर कब्जाखालील म्हणजेच पाक व्याप्त जो काश्मीर आहे POKचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. पाकिस्तान आता या प्रदेशाला आपल्या राज्यघटनेत सुधारणा करून 5वा तात्पुरता प्रांत बनवण्याच्या तयारीमध्ये आहे. या निर्णयामागे पाकिस्तानचे 2 मुख्य उद्देश किंवा हेतू आहेत. पहिला म्हणजे काय, तर सीपेक म्हणजेच चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या प्रकल्पासाठी चीनचा जो काही वाढता दबाव आहे, कारण चीनला या भागात आपली अब्जावधी डॉलरची जी गुंतवणूक आहे ती सुरक्षित करायची आहे. आणि दुसरा हेतू म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या भूभागावरील आपली पकड मजबूत दाखवणं. मात्र भारताने पाकिस्तानच्या या भूमिकेचा ठाम आणि स्पष्ट शब्दात निषेध केला आहे.
भारताने नेहमीच ठामपणे सांगितलं आहे की संपूर्ण जम्मू काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान सह पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तिथे कायदेशीर किंवा राजकीय बदल करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. भौगोलिक आणि धोरणात्मक दृष्टीने हा भूभाग भारत, चीन आणि मध्य आशियाच्या सीमेजवळ असल्यामुळे पाकिस्तानची ही चाल भारताच्या सुरक्षेच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घडामोड या ठिकाणी मानली जात आहे. तर आपण पुढे बघूयात की वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू जे क्रिकेटपटू आहेत सर गॅरी सोबर्स यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना 1975 मध्ये नाईटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांच्या नावासमोर सर ही पदवी लागली. क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ICCने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही त्यांच्याच नावाने म्हणजे सर गॅरी सोबर्स ट्रॉफी म्हणून सुरू केला. टेस्ट क्रिकेटमध्ये 8000 पेक्षा जास्त धावा आणि 235 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. तर पुढची बातमी बघूयात की मजूर पक्षाचे अँडी बर्नहम ब्रिटनचे नवे पंतप्रधान या ठिकाणी झालेले आहे. लेबर पार्टीकडून त्यांची निवड झाली. माजी ग्रेटर मँचेस्टर महापौर आणि लोकप्रिय नेता आहे ते ब्रिटनमध्ये. पुढे आपण बघूयात की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या 2 अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत त्या बघूयात. लोणावळा चिक्की बद्दल आणि शक्तीपीठ बद्दल. तर लोणावळा चिक्की आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या रेणुका माता मंदिरातील तांबूल प्रसाद या दोन्ही उत्पादनांना आता केंद्र सरकारकडून अधिकृत GI टॅग भौगोलिक मानांकन मिळालं आहे. या 2 नवीन मानांकनांमुळे महाराष्ट्रातील एकूण GI टॅग प्राप्त उत्पादनांची संख्या आता 50 वर पोहोचली आहे. लोणावळा चिक्कीचा इतिहास पाहिला तर सुमारे 1880च्या सुमारास रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या मजुरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून याची सुरुवात झाली होती, जी आज जगभरात प्रसिद्ध आहे. आता या GI टॅगमुळे लोणावळा चिक्कीच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या जे काही बनावट उत्पादने तुम्हाला माहिती असतील की वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या लोणावळा चिक्कीच्या नावाखाली विकल्या जातात. तसंच माहूर गडावरील रेणुका देवीला अर्पण केला जाणारा तांबूल हा नागवेलीची पानं आणि 14 औषधी घटकांपासून तयार केला जाणारा पारंपरिक प्रसाद आहे. तिरुपतीच्या लाडू नंतर GI मानांकन मिळवणारा हा देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिलाच धार्मिक प्रसाद ठरला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य संस्कृतीला आणि धार्मिक परंपरेला जागतिक पातळीवर एक खूप मोठी आणि अधिकृत ओळख या ठिकाणी मिळालेली आपण बघू शकतो. तर लोणावळा चिक्कीला आणि शक्तीपीठ माहूरच्या तांबूल प्रसादाला हा टॅग मिळालेला आहे, आपण लक्षात ठेवूया. आता पुढची बातमी आपण बघूयात ती म्हणजे की भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू यांनी रविवारी 19 जुलै 2026 रोजी जपान ओपन 2026 चे विजेतेपद पटकवलं आहे आणि ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. PV सिंधू यांनी कोणती स्पर्धा जिंकली तर जपान ओपन 2026 विजेतेपद त्यांनी पटकावलं आहे. आता पुढच्या आपण एका महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडीकडे बघूया. ती म्हणजे की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा जो मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अंतर्गत शांतता मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांना टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अजित डोवाल यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षेशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये बजावलेली जी काही भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते. इथे परीक्षेच्या दृष्टीने एक महत्वाची पार्श्वभूमी लक्षात ठेवू की 2020 मध्ये हा जो पुरस्कार होता हा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि सध्या चळवळीमध्ये खूप फेमस असं नाव सोनम वांगचुक यांना प्रदान करण्यात आला होता. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या विचारांना समाजात पुढे नेणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरवलं जातं, ज्यामध्ये आता अजित डोवाल यांच्या पण नावाचा समावेश झालेला आहे. तर आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.